सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। माझं ठरलं होतं की घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही, बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय मी तरी करू। तेव्हा या निंबाळकर साहेबांनी मला मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं, असा लग्नाआधीचा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलाय। छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त एमपीएससी यूपीएससी मध्ये सारथी संस्थेमार्फत प्रायोजित यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते। अजित पवार म्हणाले की मी पुण्यासोबत बीडचा देखील पालकमंत्री आहे। शिव छत्रपतींचा शाहू महाराजांचा आदर्श मी नेहमीच डोळ्यांसमोर ठेवतो। आज आपण शाहू महाराजांची 191वी जयंती साजरी करत आहोत। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर हातोला रस्त्यावर भीषण अपघात झालाय। 2 दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना घडली आहे। लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री 7:30च्या सुमारास हा अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की यात 1 जण जागीच ठार झाला तर दोघांच्या उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालाय। या अपघातात अभय सतीश चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील फारुख रहीमखा पठाण आणि नासिर खाजमिखा शेख हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णयाला सध्या राज्यातून तीव्र विरोध होत आहे। या पार्श्वभूमीवर आता हिंदी विरुद्ध मराठी असा मोठा वाद उफाळून आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून येत्या 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चांचे आयोजन केले जात आहे। आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केलंय। कुंभमेळा तिरुपती आणि गोव्यात मंदिराच्या दारात झालेली चेंगराचेंगरीचा विसर पडत नाही तोपर्यंत आणखीन एक घटना घडली आहे। आता ओडिसातील पुरी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान एका मोठा अपघात झालाय। रविवारी पहाटे 4 वाजता गुंडीच्या मंदिरासमोर भगवान जगन्नाथच्या नंदी घोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली। या दरम्यान 3 भाविकांचा मृत्यू झाला, 30 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे बसंती शाहू, प्रेम कांती मेहंती आणि प्रभात दास अशी आहेत। मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले। राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील अनेक मोठे प्रकल्प, तलाव, नदी इत्यादी जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे। तर पुढे आलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरी 93% पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे। सोबतच 28 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस बरसलाय याचे पुढे आले होते। मात्र असे असले तरी विदर्भात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून बहुतांश विभागातील शेतकरी अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या अपवाद वगळता राज्यात मान्सूनने सरासरी गाठली आहे। दरम्यान जून महिना संपला, अजून 2 दिवस शिल्लक असून सरासरी पाऊस इतका होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराजी व्यक्त करणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे 7 ते 8 माजी नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। आज रविवारी सकाळीच ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। विलास शिंदे यांनी पक्ष सोडण्यापूर्वीच ठाकरे गटाने शुक्रवारी त्यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करत दणका दिला होता। शहरातील एक बडा नेता पक्षाला सोडून चालल्याने शिवसेना ठाकरे गटाची अवस्था बिकट होत आहे। 3 दिवसांपूर्वी विलास शिंदे यांनी समर्थकांसह बैठक घेतली होती। त्यानंतर पुन्हा पक्षाबाबत त्यांनी नाराजी बोलून दाखवत 15 दिवसांनीही पक्षाने दखल घेतली नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले। आरएसएसचे सर कार्यवाहक दत्तात्रय होसबाळे यांनी संविधानाच्या प्रस्ताविकतेतून धर्म निरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकण्याची मागणी केली। आणीबाणीच्या 50व्या वर्षादिनानिमित्त आयोजक कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली। ते म्हणाले की ही संज्ञा मूळ संविधानात नव्हत्या आणि त्या इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणीच्या काळात घेतल्या। होसबाळे यांनी काँग्रेसवर टीका करत 1975 मध्ये लादलेल्या आणीबाणीमुळे नागरी स्वातंत्र्य, मध्यम स्वातंत्र्य आणि न्याय व्यवस्थेवर गदा आणल्याचा आरोप केला होता। त्यांनी काँग्रेसने याबाबत देशाची माफी मागावी अशी मागणी केली। या मुद्द्यावर आता उपराष्ट्रपती जगदीप धनवड यांनीही धर्मनिरपेक्ष व समाजवादी संज्ञांमुळे सनातन धर्माचा अपमान होत असल्याचे व्यक्त केले। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला त्रिभाषा सूत्राला ठाकरे बंधूंनी विरोध केला असून येत्या 5 जुलै रोजी या निर्णयाच्या विरोधात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या निमित्ताने 2006 नंतर दोन्ही ठाकरेंची एकत्रित ताकद दिसणार आहे। अशातच या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी केलेल्या वक्तव्य चक्क मनसेच्या बॅनरवर झळकलेले बघायला मिळतंय। जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊ, मात्र शांत राहणार नाही असा गर्भित इशारा शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप आमदार परिणय फुके यांना त्यांचं नाव न घेता दिलाय। उपमुख्यमंत्री हे भंडारा येथे आभार सभेला आले असताना त्यांच्या उपस्थितीत भोंडेकरांनी हा इशारा सत्ताधारी भाजप पक्षातील आमदाराला दिलाय। भाजपाने निकषित केलेल्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। यावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्येच पक्ष वाढीवरून आता भंडाऱ्यात शाब्दिक वॉर सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरू होणार आहे। दुसऱ्या कसोटीला अजून बराच वेळ असला तरी इंग्लंडकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे। विशेष बाब म्हणजे दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचं कमबॅक झालंय। जोफ्रा आर्चर तब्बल 4 वर्षांनंतर या कसोटीच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल। यापूर्वी इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला होता। इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी आता जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिले। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।